नमस्कार मित्रांनो, मी मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी. कोरतायनं बांध कोरायलाच पाहिजे, बांध कोरण्याचे तुफान फायदे या आपल्या पहिल्या भागाच्या यशस्वी मार्गक्रमणानंतर दुसरा भाग आता आपल्यासमोर सादर करत आहे. शेती क्षेत्राशी आणि ग्रामीण भागाशी निगडीत अशा ह्या सामाजिक प्रश्नावरती मला आलेले अनुभव व माझ्या मित्रांनी सहकाऱ्यांनी मला सांगितलेले व काही जणांनी अक्षरशः फोन करून मला कळवलेले अनुभव या दुसऱ्या भागामध्ये यावरती आपण चर्चा करणार आहोत. बांधवांनो, सगळं असतानाही आपल्याला सुख का लाभत नाही? आपल्याला विनाकारण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एखाद्याच्या तळतळाटाचा सामना करून आपल्या आयुष्यामध्ये कायम समस्या का येतात? कायम असं आपल्याला का वाटतं की माझ्यावर अशी वेळ का येते? कधीही काहीतरी सुखाचे 2 घास खायला मिळायची अपेक्षा आपण ठेवतो आणि नेमकं काहीतरी दैवाचा घाला येतो आणि सतत परिस्थितीच्या या रहाट गाडग्यामध्ये आपण पिचून जातो, दमून जातो. बऱ्याचशा आपल्या कार्यामध्ये, इप्सित ध्येयामध्ये काही कार्य हाती घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अपयश का येतं? या सगळ्याची कारणं जर आपण खालीलपैकी आता काही मित्रांनी मला या ठिकाणी लिहून पाठवलेले आहेत, ते मी लिहून घेतलेत अनुभव, त्यांनी मला फोनवरती सांगितले. असं जर तुमच्याकडून घडत असेल तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कुठल्याच बाबतीमध्ये तुम्हाला यश मिळणार नाही. सर्व काही असतानाही एक रुखरुख कायम तुमच्या मनामध्ये राहील आणि आयुष्याच्या प्रत्येक आघाडीवरती तुम्ही अपयशी झाल्यासारखं जाणवेल. हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या अनुभवातून सांगतो. बांध कोरणे ही एक सामाजिक समस्या आहेच, परंतु बांध कोरणे याचा अर्थ फक्त शेतातला जाऊन शेजाऱ्याचा बांध कोरायचा हाच नसून इतरही काही उद्योग ग्रामीण भागातून पाहायला भेटतात. शेतीशी संबंधित जे लोक आहेत, शेतकरी बांधव जे आहेत, मी एक शेतकरी आहे आणि या अनुभवातूनच आता या दुसऱ्या भागामध्ये काही जे नवीन प्रकार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बांधवांकडून घडतात आणि त्यामुळे त्यांना जनतेचा, गोरगरीब जनतेचा किंवा शेजारी पाजारी प्रामाणिक लोकांचा तळतळाट भोगावा लागतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो तळतळाट त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून आणतो, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्रास देतो, दुःख आणतो. तर ते काही प्रकार जे आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि नंतर मग आपण त्यासंबंधी चर्चा करूयात. जे तरुण शेतकरी बांधव, जे तरुण मित्र, जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्याकडून असं घडत असेल तर त्या पश्चात घडत असेल तर ते यापुढे करू नका. पश्चाताप हा त्यावरचा सर्वात चांगला आणि जालिमाचा औषध आहे. बांधवांनो, हे करून आपल्या जीवनामध्ये कधीही प्रगती होणार नाही. प्रगती ही नेहमी इतरांचं चांगलं चिंतून आणि इतरांना सहकार्य करून आपल्या शेजाऱ्यांना, भावांना, गावातील आपल्या मित्रांना, शेजाऱ्या पाजारी जे काही जनतेचे आपला संबंध येतो त्या सगळ्यांचं जर आपण चांगलं चिंतत राहिलो, सहकार्य करत राहिलो तरच आपली प्रगती होते. आणि म्हणून सुभाषितही मनीच्या स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तर एकमेकांना सहाय्य करून, एकमेकांना मदत करून, मग ती मदत तुमची सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ती मदत तुमची आर्थिक असेल, सामाजिक असेल, ती मदत तुमची शैक्षणिक असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही मदत करू शकता. शेतीविषयक कामासंबंधी आपला विषय आहे आणि म्हणून या संबंधी आता काय काय कळत न कळतपणे आपल्याकडून चुका घडतात त्याचा उहापोह आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे. आणि बांधवांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर त्याखाली येणाऱ्या बेल आयकॉन, त्याला तुम्ही बेल आयकॉनला स्पर्श करा, टच करा, म्हणजे या सामाजिक प्रश्नासंबंधी जे नवनवीन व्हिडिओ मी तयार करीन त्याची सूचना तुम्हाला तुमच्या नोटीस बारमध्ये मिळून जाईल. तर हा छोटासा प्रयत्न आहे, मी तुमच्यातलाच आहे. फक्त हे जे काही मला नडतंय, जे दिसतंय, त्याची जाणीव तुम्हाला व्हावी व त्यातूनच आपल्याला प्रगतीचा मार्ग शोधता यावा या पवित्र उद्देशाने या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या यथामती, माझ्या बुद्धीला पटतंय त्या पद्धतीने आपणास मार्गदर्शन करत आहे. कदाचित हे सगळं बरोबरच असेल असंही मी म्हणत नाही, परंतु यामध्ये जर काही चूक असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही मला जरूर कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटला, तुमच्या प्रत्येक सूचनेला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. त्या सूचना मी आत्मसात करीन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये दुरुस्ती करायचा प्रयत्न करीन. तर बांधवांनो, बांध करण्याचे जे काही अजून पुढचे प्रकार आहेत ते प्रकार बघा. क्रमांक 1,
आपल्या शेतातील दगडगोटे शेजाऱ्याच्या शेतात फेकणे, म्हणजे शेजारी शेतात नसेल तर असा प्रकार बरेच जण करताना दिसतात. क्रमांक 2, असं करत असताना हळूच जाऊन नंबर बांधावरचा दगड हलविणे, असेही प्रकार शेतकरी बांधव करतात, जेणेकरून पुढे चालून ज्यावेळेस मोजणी करायची एखाद्याला गरज पडते तर त्यावेळेस सगळा धिंगाणा त्या ठिकाणी होतो. क्रमांक 3 आहे, तिसरी खोड या ठिकाणी सांगितलेली. या ज्या अपयशाच्या पायऱ्या आहे, या पायऱ्या तुम्ही चढलेला आहात का, किंवा या पायऱ्यांवरती तुम्ही पाऊल ठेवलंय का, किंवा या पायऱ्यावरती जाऊन कधी तुम्ही बसले आहात का, हे प्रश्न बांधवांना स्वतःला विचारा. तिसरं आहे, शेताच्या दोन्ही टोकावरचे मोजणीचे दगड किंवा जी काही खून करून ठेवली ती खून हलवणे, हा तिसरा मुद्दा आहे. असं तुमच्याकडून कधी घडतंय का, आणि जर घडलेलं असेल तर ते दुरुस्त करा. पुन्हा ही चूक करू नका. हे अपयशी व्हायचे किंवा शेती क्षेत्रात काम करत असताना भरपूर कष्ट करून देखील आपल्या जीवनामध्ये सुख का येत नाही, तर त्याचे कारण आहेत. या अपयशाच्या पायऱ्यावरती कधी ना कधी तुम्ही बसलेले असतात, किंवा अपयशाच्या या दरवाज्यातून कधी ना कधी तुम्ही गेलेले असतात. आणि म्हणून बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये सतत चिंता, सतत भय, सतत अनारोग्य, अशा पद्धतीने सतत पैशाची चिंता, कमवल्यानंतर जे काही तुमच्या पदरात प्राप्त पडायला पाहिजे ते प्राप्त होत नाही, त्याला ही छोटी छोटी कारणं आहेत. चौथं कारण बांधवांनी, माझ्या मित्रपरिवारांनी कळवलेलं आहे. सर्वांच्या सोयीसाठी आणि गावाच्या नागरिकांच्या सोयीसाठी जर रस्ता होत असेल आणि तो रस्ता नेमका तुमच्या शेतातून जात असेल किंवा शेताच्या बाजूतून जात असेल, तर तो शेतातून जाणारा रस्ता एन प्रकारे अडवणे, हे एक अधोगतीची पायरी आहे. आणि या पायरीवरती तुम्ही जर बसलेले असताल तर लवकर उठा आणि हा रस्ता मोकळा करून द्या. लोकांसाठी जर तुम्ही रस्ता मोकळा करून दिला तर तुमच्या जीवनामधील सगळे रस्ते मोकळे होतात आणि प्रगतीच्या पथावरती तुम्हाला घोडदौड करता येते. सुखाच्या या रस्त्यावरती तुम्हाला धावता येतं. परंतु जर तुम्ही लोकांचे रस्ते जर अडवले, त्यांच्या सुखामध्ये जर तुम्ही रोडा घातला, तर तुमच्या सुखामध्ये दैव निश्चित आडवं येऊन उभं राहते. लक्षात ठेवा, तुमचे सुखाचे रस्ते बंद होतात, ते अडवले जातात. 5वं आहे, आपल्या वावरात आलेल्या डुकरांचा कळप, हरणांचा कळप शेजाऱ्याच्या वावरात हाकलून देणे, असेही करामत बरेचसे शेतकरी करतात. काही तर सख्या भावाच्या शेतामध्ये आपल्या शेतात आलेले डुकरं किंवा हरणाचा कळप जो आहे सख्या भावाच्या शेतामध्ये हाकलून देतात, जेणेकरून त्या सख्या भावाचं नुकसान व्हावं. अशी वृत्ती जर तुमची असेल तर निश्चितच तुम्ही अधोगतीच्या पायरीवर बसलेले आहात. तिथून लवकर उठा, इथून पुढे तसं करू नका. 7वा मुद्दा आहे, 6वा मुद्दा, बांधावरील झाड तोडणे आणि जमत नसेल तर ते वाळवण्यासाठी बांधच पेटवून देणे. किंवा काही जण गुपचूप असा काही फॉर्म्युला करतात, बांधावरती चांगलं झाड असेल, आंब्याचं असेल, चिंचेचं असेल, बोरीचं असेल, लिंबाचं असेल, तर ते झाड वाळवता कसं येईल, जर तोडायला जमत नसेल तर ते झाड वाळवता कसं येईल, याकडे लोकांचा कटाक्ष असतो. याकडे बरेचसे बांधव अशा पद्धतीने प्रयत्न करतात. तर ही अधोगतीची, अपयशाची पायरी आहे. या पायरीवर बसू नका. बसले असतील तर लवकर बाजूला व्हा. त्या झाडाच्या मृत्यूचा, त्या झाडाच्या जीवनाचा तळतळाट तुम्हाला लागतो आणि तुमच्या जीवनातलीही अशीच बहरलेली झाडं वाळून जातात. म्हणजे पर्यायाने तुमच्या जीवनामध्ये सुख येत नाही. बांधवांनो, 8वा प्रकार जो आहे, 7वा प्रकार, एखाद्याच्या बोरला चांगले पाणी लागले तर एखाद्याच्या म्हणजे शेजाऱ्याच्या बोरला जर चांगलं पाणी लागलं तर आपल्या विहिरीत आडवे उभे तिरपे बोर घेऊन केन प्रकारे त्याच्या बोरचं किंवा त्याच्या विहिरीला लागलेलं पाणी घालवणे, असे प्रकार करणे, म्हणजे ही अपयशाची एक पायरी आहे. आणि या पायरीवरती तुम्ही जर बसलेले असताल तर लवकर त्या ठिकाणाहून उठा. तुमच्या मनातून हा भाव काढून टाका, तरच तुमच्या जीवनामध्ये सुख येईल. अन्यथा तुम्ही जर दुसऱ्याचं पाणी जर पळवत असाल तर ते मरताखेपी तुम्हाला चमच्याभर पाणी पाजायला तुमच्याजवळ कोणीही राहणार नाही. 8वं आहे, एखाद्याच्या विहिरीला पाणी लागले असेल तर केन प्रकारे पाणी घालवण्याचे प्रयत्न करणे. आणि मग त्याच्या पाण्याचा स्रोत कोणत्या बाजूने त्याच्या विहिरीला पाणी येतं ते बघायचं. आणि तो गावात नसताना किंवा घरी नसताना किंवा त्याच्या बाजूला आपलं जर शेत असेल तर त्याच्या विहिरीच्या बाजूला विहीर खणणे, किंवा आपली जुनी विहीर असेल त्या विहिरीच्या माध्यमातून आडवे उभे तिरपे बोर घ्यायचे. आणि त्या बिचाराला लागलेलं पाणी ते पाणी जाईल कसं, भले आपल्याला नाही आलं तरी बोरच्या माध्यमातून दुसरीकडे कुठंतरी निघून जावं, या उद्देशाने बोर घेणं. असं जर तुमच्याकडून घडलेलं असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही मरेपर्यंत जीवनामध्ये यशस्वी होणार नाही. आपल्या दैवात जे असतं ते घडतंय, परंतु आपण जर दुसऱ्याचा हिस्सा, दुसऱ्याचा वाटा जर बळकावण्याचा प्रयत्न केला तर जीवन आपण जगतो, कमाई पण होते,
पैसाही आपण कमवतो, परंतु त्या पैशाचा उपभोग आपल्याला आनंदाने घेता येत नाही. कायम कटकटी आपल्या मागे लागतात, कायम काहीतरी व्याधी आपल्या मागे लागते आणि मग अशा पद्धतीने कमवलेला फक्त पैसा आपल्यासमोर दिसतो, परंतु त्याचा उपभोग किंवा त्या पैशाचं सुख आपल्याला उपभोगता येत नाही. याचा अनुभव तुम्ही तुमच्या गावामध्ये, समाजामध्ये घेऊ शकता की अशा पद्धतीने ज्यांनी कमवलेलं आहे ते आज सुखी आहेत का, हे आपल्याला विचारा आणि मग तुम्ही तसं करायला जा. एखाद्याने नवीन विहीर खणली, त्याला पाणी लागलं, तो त्याच्या नशिबाचा भाग आहे, तो त्याच्या स्वप्नासाठीच देवाने दिलेली साथ असते. आणि तुम्ही त्यामध्ये जर आडवा रोडा घालत असतील तर मग देव तुम्हाला किंवा दैव तुम्हाला कधीही सुखी होऊ देत नाही. हे गाव पातळीवरती तुम्ही अनुभवू शकता. गावामध्ये तुम्हाला नव्याने सांगायची काही गरज नाही, याचा तुम्हाला चांगला अनुभव आहे. तर हे बांध करण्याचे पुढचे प्रकार आहे बंधूंनो. काही मला माहिती आहेत, काही गावखेड्यातून हिंडताना मला लोक सांगतात, ते मी लिहून काढलेत आणि काहींनी मला फोन करून सांगितलं, तर काहींनी मला प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन या बाबतीमध्ये माहिती दिली की सर पुढच्या भागामध्ये तुम्ही याही मुद्द्यांचा समावेश करा. आणि म्हणून ते सर्व मुद्दे मी या ठिकाणी लिहून काढलेले आहेत की असं तुमच्याकडून जर बांधवानं घडत असेल तर त्यापासून सावध व्हा आणि वेळीच सावध व्हा, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलेल्या कष्टाला फळ मिळून तुम्हाला सुख लाभेल. पुढचा मुद्दा आहे 9व्या क्रमांकाचा, आपले भरणे झाल्यावर डीपीवर जाऊन फ्यूज काढून ठेवणे. आता बऱ्याचदा उन्हाळी बागायत असतं, हिवाळी बागायत असतं, आपल्या वावराच्या बाजूला डीपी असते. आपलं भरणं झालं म्हणजे गव्हाला पाणी देणं झालं, उसाला पाणी देणं झालं किंवा शेताला काय ते पाणी देणं झालं, रात्रीची वेळ असते, डीपीपासून बाकीचे लांब असतात, आपण कोणीच नाही हे पाहून हळूच आपलं भरणं झाल्यानंतर डीपीतले फ्यूज काढून ठेवतो. अशी पण खोड असते. आता काही वेळेस काय होते की जायकवाडीच्या कॅनलवरती शेतापासून बऱ्याचशा लांबवरती त्या ठिकाणी त्यांची मोटर असते, बिचाऱ्यांची रात्री 1-1:30 वाजेची वेळ असते. कॅनलच्या बाजूला ज्याची शेती तो त्याचं भरणं झालं की तो हळूच जातो दबकत आणि डीपीतले फ्यूज काढून टाकतो. आणि मग इकडं अंधारामध्ये पाणी भरत असलेला जो कोणी असेल, त्याचा गडी असेल, तो मालक असेल, त्या शेतकऱ्याच्या घरची मंडळी असेल किंवा तरुण मुलगा असेल, त्याला बिचारला एवढ्या अंधारामध्ये चाचपडत जाऊन त्या ठिकाणी जाऊन पुन्हा डीपीचे फ्यूज टाकावे लागतात. किंवा एखाद्या वेळेस त्याला फ्यूज टाकायचं शक्य होत नसेल तर मग त्याचं भरणं तसंच राहून जातं. अशा वृत्तीचे सुद्धा लोक आपल्या आजूबाजूला असतात. आणि ही वृत्ती जर बांधवानं तुमच्यामध्ये असेल तर तुमच्या 10 ने 20 एकरमध्ये तुम्हाला काही 1000 टन ऊस होईल, त्या ऊसाचा भरपूर पैसा होईल, पण तो पैसा तुमच्या बँक अकाउंटवर जमा झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कधीही सुख येणार नाही. हे तुम्ही पक्का लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपण बघतो की एवढी सगळी जमीन आहे, एवढी सगळी कमाई आहे, परंतु कधीही त्या घरामध्ये सुख नांदताना आपल्याला दिसत नाही. तो व्यक्ती सुखी आहे असं दिसत नाही. कुठल्या न कुठल्या व्याधीने तो जर्जर झालेला असतो. त्याच्या मागची कारणं ही असतात की आपलं झालंय मग दुसऱ्याचं होऊ द्यायचं नाही. तर असेही काही बांधव करतात. तर हे करू नका. सुखी जीवन जगण्याचे भरपूर काही फंडे आहेत आणि त्यामधला महत्त्वाचा फंडा कोणता आहे तर इतरांचं चांगलं कल्याण ज्यावेळेस तुम्ही विचार करता आणि इतरांच्या सुखाचा ज्यावेळेस विचार करता तर देव ऑटोमॅटिक किंवा दैव ऑटोमॅटिक तुमच्या सुखाचा विचार करेल. अगोदर तुम्ही इतरांच्या कल्याणाचा विचार करा, नंतरच तुमचं कल्याण होणार आहे. तुम्ही जर स्वतःच्या कल्याणाचा विचार केला तर आयुष्यभरामध्ये तुमचं कधीही कल्याण होणार नाही, कधीही तुम्हाला सुख लाभणार नाही. माझ्याकडून जर तुम्ही मला विचारलं तर सुखाची सर्वात सोपी व्याख्या कोणती आहे? तुमची कमाई कोटीनी असू द्या, गडगंज इस्टेट तुमच्याकडे असू द्या, बापजादाची 100-150 एकर जमीन असू द्या, ज्यामध्ये तुमचं कर्तृत्व काहीच नाही, फक्त आयत्या पिठावर रेगोटा मारायचा असू द्या, तरी देखील रात्री निर्व्यसनी असताना जेवण केल्यानंतर 5 मिनिटाच्या आत जर तुम्हाला झोप लागत नसेल तर याचा अर्थ ओळखायचा की तुम्ही सुखी नाही आहेत. ही सुखाची अत्यंत सोपी, साध्या, सरळ शब्दातली व्याख्या जगभरामध्ये मान्य केल्या गेलेली आहे की एवढा सगळा पैसा असताना, मोठमोठे वाडे असताना, एवढं सगळं असताना रात्रभर जर तुम्ही बेडवरती तळमळत असाल किंवा झोप येण्यासाठी जर तुम्हाला नशा करावा लागत असेल, झोप येण्यासाठी काही व्यसन पाळावं लागत असेल तर ओळखायचं तुम्ही सुखी नाही आहे. जेवण झाल्यानंतर जो 5 मिनिटाच्या आत म्हणजे अंथरुणावरती गेला किंवा 10 मिनिटामध्ये अंथरुणावरती गेला आणि त्या ठिकाणी जाऊन तो झोपला, म्हणजे गेल्या गेल्या त्याला गाढ झोप लागत असेल, सकाळी 5-6 वाजेपर्यंत जर त्याला जाग येत नसेल तर तो खरा सुखी माणूस आहे. ही सुखाची सोपी, अतिशय सोपी व्याख्या जगभरातल्या विचारवंतांनी केलेली आहे. आणि जर अंथरुणावर गेल्यानंतरही तुम्हाला रात्रभर झोप लागत नसेल तर याचा अर्थ निश्चितच दिवसभरामध्ये तुम्ही काहीतरी गैरकृत्य केलेलं असतं आणि ते गैरकृत्य तुम्हाला झोप येऊ देत नाही आणि मग त्याच्या झोप न आल्याच्या परिणामातून असंख्य रोग उद्भवतात आणि मग त्या रोगाला तुम्ही बळी पडतात. तर अशा पद्धतीने ही सुखाची अतिशय सोपी व्याख्या
तुम्ही लक्षात घ्या. वारंवार हा व्हिडिओ बघा, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा. आपल्या मित्रांना या व्हिडिओबद्दलची सूचना द्या. आणि ह्या जर खोडी तुमच्या अंगामध्ये असतील तर या अगोदर बघा की तुमच्या आजूबाजूचं कोणी जर असं करत असेल तर हे करून तो सुखी झालाय का, हा प्रश्न स्वतःला विचारा आणि मग या गोष्टी करा. आणि जर तुमच्याकडून कळत नकळतपणे ही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून घ्या. ज्याच्याबद्दल ही तुम्ही चूक केली त्याची माफी मागा 2 शब्दामध्ये, आणि बरोबर तुमची ही चूक दुरुस्त होईल. आणि तुमची भलेही पैसा कमी का असताना, तुमची कमाई कमी का असताना, परंतु तुम्ही सुखाच्या या व्याख्येमध्ये बसताना 1 एकरच वावर तुमच्याजवळ असू द्या, 1 एकर तुमच्याजवळ ऊस राहू द्या, 1 एकर तुमच्याजवळ केळी राहू द्या, तरी देखील तुमचा प्रपंच व्यवस्थित चालेल. तुमचे लेकरं सुसंस्कारी निघतील आणि तुम्हीही आनंदात राहता. ते सुखाचे काही काही फंडे असतात. कारण जीवनामध्ये तुम्हाला एकदा का कोणाचा तळतळाट लागला की त्या तळतळाटातून तुम्ही बाहेर येत नाही. आता त्या मुद्द्याच्या नंतरचा पुढचा मुद्दा आहे दहावा मुद्दा आहे, आजूबाजूला कोणी नाही हे पाहून शेजाऱ्याच्या मोटरीच्या वायर तोडणे अथवा फ्यूज चोरणे किंवा फोडणे हा प्रकार करतात. आपल्या भावकीतील रक्ताची नाते ज्यांच्या बरोबर आहेत, अशा चुलत्याचा असेल, भावाचा असेल, चुलत भावाचा असेल, पुतण्याची मोटर आपली बांधाच्या पलीकडे आहे आणि शेतात कोणी नाही हे पाहून आपण जर त्याच्या मोटरीच्या वायरा तोडतोय, फ्यूज तोडतोय, त्याची मोटर बिघडल अशा पद्धतीने त्याचे कनेक्शन बदलतोय, असं जर करत असाल तर भावानं ते करू नका. याने निश्चितच तुम्हाला तळतळाट लागणार आहे. 11वा मुद्दा आहे, मोटरीचे स्टार्टर उचलून विहिरीत फेकणे, स्टार्टरच्या वायर बदलणे असेही प्रकार करतात. हे सगळे अधोगतीच्या ह्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यावरून लवकर उठा. जीवन अतिशय सुंदर आणि चांगलं आहे. ते फक्त इतरांना मदत करत जर तुम्ही राहिले तर तुमचं जीवन चांगलं होणार आहे. जर असं करणार असाल तर मग मात्र तुमच्या या पिढीमध्ये काय पुढच्या पिढीमध्येही सुख आणि स्थैर्य येणार नाही. 12वा मुद्दा आहे, आपले भरणे नसेल, म्हणजे विहिरीवर जर आपलं काही भरणं नसेल किंवा झालं असेल तर आजूबाजूला कोणी नाही हे पाहून डीपीचा ड्यूज काढून टाकणे. काही त्याच्याही पुढच्या करामती राहतात. वरून ड्यूज आहे, काहीला त्या ठिकाणी डिवा म्हणतात, काही ड्यू म्हणतात. ती जी काही तार डीपीच्या वरती असते, काही बहादर बांबू घेऊन जाते तर ते ड्यूज काढून टाकतात. असे पण नमुने आहेत की जेणेकरून आता आपलं तर भरणं नाही किंवा असेल तर झालंय, मग इतरांचं होऊ नये. एका डीपीवरती साधारणतः आपल्याकडे 30 ते 40 मोटरी असतात. काही ठिकाणी 50-55 मोटरी असतात आणि ते बिचारे सगळे भरत असतात. एक तर लाईट 8 तास येते, 8 तासामधले तसे 1-2 तास असेच कोणाच तरी फॉल्ट राहतो, काहीतरी अडचण राहते, त्याच्यात निघून जातात. 5-7 तास उरतात भावानं. मग आपलं भरणं झालंय किंवा आपलं भरणंच नाही, परंतु आपल्या वावराजवळ डीपी आहे किंवा आपल्या वावरात डीपी, मग हटकून आपण असे कार्यक्रम जर करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये कधीही प्रकाश पडणार नाही. तुमचे जीव दैव अशाच पद्धतीने काढून बांबूने बाजूला फेकील. डीपीचा डीव काढून टाकणे किंवा आपल्या शेतातील खांबावरील झांपरिंग काढून ठेवणे. काही बहादूर त्याच्याही पुढचे आहेत असं मला समजलंय. ते काय करतात की येळूनी काय करतात, तो जो खांब असतो, खांबावरती जी झांपरिंग असते, इकडून तिकडं कनेक्शन जोडलेलं, त्याला झांपरिंग म्हणतात. इकडं प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे शब्द असतील, तर तीच बरोबर त्या येळूच्या आकड्यांची काढून टाकतात की जेणेकरून माझ्यापासून खाली आता कोणाला ती लाईटच येऊ नये म्हणून. कधी पण ज्यावेळेस मोटरीला 3 लाईट लागतात ते एक सप्लायच गायब असतो, कारण एकाची झांपरिंगच हा बहादर काढून ठेवतो. म्हणजे असे बहादूरपणा जर तुम्ही करत असतील तर या अधोगतीच्या अपयशाच्या पायऱ्या आहेत. नेहमी सांगितलं जातं, दुसऱ्यासाठी तुम्ही खड्डा खणत असाल तर सर्वात पहिल्यांदा त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला पुरल्या जातं. हे लक्षात ठेवा. ही दैवगती कोणालाही चुकलेली नाही. हे सगळं मी काही स्वतः लिहिलेलं नाही किंवा मी काही स्वतः सांगत नाही. हे सगळं आपल्या पूर्वजांनी, संतांनी, महान विचारवंतांनी ज्यांनी अनुभव घेतला त्यांनी आयुष्याच्या शेवटी सांगितलंय की बाबा हो, आम्ही असं करत होतो, आमच्याकडून या चुका झाल्या म्हणून आम्ही त्याचे फळ हे भोगत आहोत. तर हे सगळे अनुभवाचे सार एकत्र करून मी आज तुमच्या समोर उभा आहे. चला, आता 12वा मुद्दा आहे बहादुरी. आपले भरणे नसेल किंवा झाला असेल तर आजूबाजूला कोणीही नाही हे पाहून डीपीचा ड्यू काढून टाकणे किंवा आपल्या शेतातील खांबावरील झांपरिंग काढून ठेवणे किंवा ती तोडून डायरेक्ट तिची वायरच गायब करून ठेवणे.
क्रमांक 13 आहे, रस्त्याच्या कडेला वावर असेल तर रस्त्याच्या एकदम कडेला गाय, म्हैस, बैल, शेळ्या बांधणे. जाण्याचा रस्ता असेल, त्या ठिकाणाहून भरपूर ट्रॅफिक असेल, छोटी फार सडक केलेली असेल, तर त्या ठिकाणी आपल्या इकडचं 10 एकर वावर सोडून देतात शेतकरी आणि हटकून खोडीने आपले जे काही बैल असतील, डंगरे बैल असतील, शेळ्या असतील, तर कोंबड्या असतील, तर त्या रस्त्याच्या कडेला आणून बांधतात. ही अधोगतीची पायरी आहे. असं करून त्या 10 एकरमध्ये तुम्ही 10 लाखाचं जरी उत्पन्न काढलं तर वर्षानुवर्षे तुम्हाला कुठं ना कुठं दवाखान्याची भरती करावी लागते. तुमचे लेकरं मोक्कार निघतात, व्यसनी निघतात. त्याला कारण हे आहे, कारण लोकांच्या रस्त्यामध्ये तुम्ही काय करता, त्या ठिकाणी डिस्टर्ब करतात. असे बरेचसे आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अशा खोडी केलेल्या शेतकऱ्यांमुळं काही अपघात घडतात. किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या मागं हा बैल अचानकच उठतो किंवा अर्ध्या रस्त्यामध्ये उभा राहिलेला असतो. तो गाडीवाला त्याच्या घाईमध्ये असतो, त्याला कुठंतरी दवाखान्यात जायचं असतं, त्याच्या मुलाला कुठंतरी शाळेत जायचं असतं, कोणाला एखाद्या पाहुण्याकडे जायचं असतं, तर त्यांना त्या ठिकाणी गाडी थांबून त्या बैलाला हाकलावं लागतं, हॉर्न वाजवावा लागतो, गाडीची स्पीड कमी करावी लागते. असंख्य अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि असं जर बंधनं तुम्ही करत असेल तर ही तुमच्या जीवनात दुःख घेऊन येणारी पायरी आहे. ही तुमच्याकडून घडत असेल तर त्या रस्त्यावर जनावरं बांधण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये एका कोपऱ्यामध्ये तुम्ही तुमची जनावरं बांधू शकता. 14वा मुद्दा आहे, रस्त्याच्या कडेला बैलगाडी असल्यास, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे बैलगाडी असते आणि हा अनुभव, हे सगळे अनुभव तुम्ही घेतलेले आहेत. बैलगाडी असल्यास ती तिरपी उभी करून ठेवायची. तिरपी रस्त्याच्या बाजूला अशी तिरपी उभी करून ठेवायची, जेणेकरून एक तर तिचं जू रस्त्यावर आलं पाहिजे अर्ध्या रस्त्याच्या कोपऱ्यामध्ये, किंवा मग त्या गाडीच्या चाकाचा आक आला पाहिजे अर्ध्या रस्त्यामध्ये, किंवा त्या गाडीचं मागचं टोक, मागचा भाग जो आहे, मागच्या भागाची मूठ, तर ती रस्त्याकडे आली पाहिजे. म्हणजे एखादा बिचारा जर खूप गडबडीत असेल आणि तिथून जात असेल तर अचानकच त्याला ती बैलगाडी दिसते किंवा त्या ठिकाणी त्याला येऊन कट मारावा लागतो. तो जरा कमी स्पीडमध्ये असला तर ठीक नसता. काही जण असे त्या बैलगाडी खाली धडकून मेलेले आहेत. तर या ठिकाणावरून ज्यांना जावं लागतं तर ते तुम्हाला कधीही चांगलं बोलत नाही. त्या ठिकाणावरून जाताना ते तुम्हाला तळतळाटच देतात, शापच देतात, आणि मग हे शाप तळतळाटाच्या रूपाने तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतात आणि अशा अडचणीचा कोपरा तुम्हाला लागतो तुमच्या सुखाला. आणि म्हणून मग तुमच्या सुखाला हा लागलेला कोपरा तुम्हाला सुखी होऊ देत नाही. 15वा मुद्दा आहे, याचाही तुम्ही सर्वांनी अनुभव घेतलाय. भुंकणारे व विनाकारण दिवसा गाडी मागे लागणारे कुत्रे पाळणे आणि त्याची गंमत पाहणे. काही नमुने याच्याही पुढचे. या नमुन्यांनी काय केले, अशा मॉडेलचे कुत्रे यांना कुठून मिळतात ते काही सांगता येणार नाही. कुत्रं पाळतात आणि हे कुत्रं जे तर रस्त्यावरती आलं म्हणजे रस्त्याच्या बाजूला याचं घर असेल, कोठा असेल, मागं लागतं, कारच्या मागं लागतं. मग शेतकऱ्याचं हे काम आहे किंवा त्या ठिकाणी जो कोणी बांधव असेल त्याचं हे काम आहे. अशा पद्धतीचं हे कुत्रं जे तर याची लवकर विल्हेवाट लावणं अत्यंत जरुरीचं असतं किंवा त्या कुत्र्याला बांधून ठेवणं. बरेच असे अपघात होतात आणि करते पुरुष, करत्या स्त्रिया घरातल्या या असे कुत्रे मागं लागल्याने अपघाताने मरून गेलेले आहेत. किंवा असं कुत्रं मागं लागल्यानंतर, कारण मी एक प्रसंग डोळ्याने बघितले आहे. आमच्या एक शिक्षिका अशाच त्या गाडीवरून जाऊ लागल्या आणि गाडी घेतल्यानंतर, गाडी त्यांनी शिकल्यानंतर हा त्यांचा पहिला दुसराच दिवस असेल आणि माझ्या देखत त्या शिक्षिकेच्या मागे ते कुत्रं लागले. त्यांना याचा काही अनुभव नव्हता. त्या जोरजोरात गाडी पळवायला लागल्या आणि कुत्रं मागून त्यांचा पिछा करायला लागला. त्या बिचारा पुढे जाऊन त्या गाडी सोडून पडल्या खाली. त्यांना बराचसा मार लागला. 3 महिने त्यांना शाळेवर येता आलं नाही. तर मला सांगा, त्या शिक्षिकेने त्या जे कुत्रं पाळलंय त्या मालकाला आशीर्वाद दिला असेल का? शापच दिला असेल. आणि म्हणून मग आपण सुखी का होत नाही, कारण आज पण अशा अपयशाच्या पायऱ्यावर घटका भरका होईना जाऊन बसतो आणि मग त्या ठिकाणी तळतळाट रूपी हे जे काही शाप आहे ते आपल्या जीवनामध्ये येतात आणि ते आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. तर 16वा मुद्दा आहे, घराजवळून रस्ता जात असेल तर हटकून घराजवळ रस्त्याच्या बाजूला काटेरी झाड लावणं. काही नमुने याच्याही पुढचे बहादर आपल्याला पाहायला भेटतात. एकदम घराच्या कोपऱ्यावरून रस्ता जात, गावकीचा रस्ता जात असतो. मग त्या ठिकाणाहून गावकीचे लोक येतात जातात, तर मग त्यांना अडवता येत नाही. तर मग काय करायचं, मग त्या ठिकाणी बोरीची झाडं लावायची किंवा बोरी वाढवायच्या घराच्या मागच्या बाजूने, आणि जेणेकरून त्या ठिकाणाहून जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्याला त्रास होईल अशी आपण स्वतःहून वर्तणूक करणे, यालाच म्हणतात अपयशाच्या पायरीवरती बसणे.
आणि असं जर तुमच्याकडून झालेलं असेल तर लवकरात लवकर तो रस्ता मोकळा करा. तुमच्या घराच्या आजूबाजूला लोकांसाठी जर तुम्ही काटेरी झाड लावलेलं असेल तर तुमच्या जीवनामध्ये सतत, तुमच्या जीवनातल्या यशाच्या रस्त्यामध्ये सतत काटे येऊन पडतील. हे तुम्ही लिहून ठेवा किंवा पडलेले असतील याचा तुम्हाला अनुभव येईल. 16वा मुद्दा झाल्यानंतर 17वा मुद्दा आहे बंधूंनो, रस्ता झाल्यावर, रस्ता होईपर्यंत नाही बरं का. बघा खेड्यापाड्यात रस्ता झाल्यावर, चांगला रस्ता झाला, खडी टाकली, शासनाने डांबर टाकलं, रस्ता झाला, रस्त्याला रडत पडत कशी का होईना तुम्ही जागा दिली. रस्ता होऊन गेल्यावर 15 दिवसाने, महिन्याने, 2 महिन्याने तुम्हाला जाग येते की पलीकडच्या वावरामध्ये किंवा पलीकडून अलीकडं आपल्याला पाईपलाईन आणायची, आणि मग तुम्ही काय करता, डायरेक्ट त्या ठिकाणी रस्ता खणून टाकता आणि तुमची पाईपलाईन दाबून घेता. रस्ता पूर्वीसारखा पूर्ववत करत नाही. मग याने काय होतं, मग पाईपलाईनसाठी रस्ता खोदणे आणि मग तो पूर्ववत न करणे, मग त्या ठिकाणी असा खड्डा निर्माण होतो. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक गाडीवाला तुम्हाला येता जाता शिव्या देत राहतो. तुमच्याच भाषेत, आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं तर येता जाता तुम्हाला घोडे लावतो. याचा दुसरा अर्थ काय करतो, तो तळतळाट देत असतो की एवढा चांगला रस्ता केलेला आहे. रस्ता करायच्या अगोदरच आपल्याला समजायला पाहिजे की इथून आपल्याला पाईपलाईन करायची, आणि मग जर पाईपलाईन करायची तर रस्ता खणायची जर आपल्याला गरज पडणार आहे तर रस्ता व्हायच्या अगोदरच तुम्ही तेवढ्यापुरता एक पाईप टाकून ठेवू शकता, जेणेकरून रस्ता उर्वरित, समजा तुमच्याजवळ पाईपलाईन करण्यासाठी आज पैसे नाही परंतु आपल्याला भविष्यात पाईपलाईन करायची, हे जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही रस्ता व्हायच्या अगोदरच काम चालू असताना त्याच लोकांकडून चर खणून त्या ठिकाणी एखादा पाईप जर गाडून ठेवला तर भविष्यामध्ये तुम्हाला रस्ता खणून लोकांचे तळतळाटच धनी व्हायची गरज पडणार नाही. 18वा मुद्दा हा अतिशय चाभरा आणि चाणाक्ष लोकांचा आहे. ते स्वतःला अतिशय हुशार समजतात, परंतु याने तुमच्या असं समजणाऱ्यांच्या जीवनामध्ये नेहमी अंधार पसरला जातो. तो मुद्दाही माझ्या एका मित्राने मला फोन करून परवा सांगितला. सामूहिक 5-50 शेतकरी मिळून एखादी डीपी किंवा 30 जण मिळून एखादी डीपी असते. आता आपल्याकडे ऊसाचं पीक यावर्षी भरपूर आहे. उन्हाळ्यामध्ये असे भरणं होते आणि लोड आल्यामुळे मग डिप्या जळायच्या. तर त्यावेळेस काही अतिशय शहाणे चाणाक्ष लोक, ज्यांच्याकडे पैसा वगैरे सगळं आहे, असे हे दीड शहाणे, ते काय करायचे, तो 18व्या मुद्द्यामध्ये बघा, डीपीवर आपले भरणे नाही. आपण ऊस केलेलं नाही, केळी नाही, काही नाही, आपलं काही नाही, आपल्याला डीपीवर काही भरणं नाही. तर मग डीपी जळाली. आता डीपीवर समजा 30 जण आहे, 30 जणांपैकी ह्या एका पठ्ठ्याकडे काहीच भरणं नाहीये किंवा दुसरीकडून याचं भरणं भागतंय, असं जर असेल आणि नेमकी याची जी कंबाईन डीपी आहे ती डीपी जर याची जळाली, म्हणजे त्या 30 शेतकऱ्यांची डीपी जर जळाल्यावर एकत्रितपणे डीपी आणण्यासाठी वर्गणी न देणे, मग डीपी आणायची, मग सगळ्यांनी ठरवलं बा 2-2 हजार रुपये जमा करा. तर हा बहादर ते 2 हजार रुपये देण्यासाठी त्या लोकांना 200 चक्रा घरी करायला लावतो, देत नाही. मनात एकच उद्देश की 15 दिवस लेट व्हावं आणि मग यांचा ऊस जळावा. अशा उद्देशाने तो पैसे देत नाही किंवा दिले तरी निम्मे अर्धेच देतो, कडून देतो. असं केल्याने त्याच्या जीवनामध्ये कधीही त्याचं पीक फुलत नाही. पैसा त्याच्याकडे येतो पण सुख त्याच्याकडे येत नाही. त्या पैशाचा त्याला आनंदाने उपभोग घेता येत नाही. तर हे तुम्ही घडताना बघू शकता. अशा काही घटना आपल्या आजूबाजूला घडतात. जास्तीत जास्त दिवस लांबवणे म्हणजे बाकीच्यांची पिके जळतील अशी आशा ठेवणे, असे महाभाग आपल्या आजूबाजूला पाहायला भेटतात. आणि म्हणून हे आयुष्यभर ह्या ज्या व्याधी आहेत ह्या सुखी होत नाही, मरमर करतात. त्यांच्याकडे भरपूर काही असतं, पैसाही भरपूर येतो, परंतु पैसा उड्या मारून येतो, उड्या मारी त्यांच्या घरात येतो आणि यांच्या उरावर उड्या मारतो. यांना काही सुखाने जगू देत नाही. 19वा मुद्दा आहे घरातील मोरी, त्याला न्हाणी किंवा आपल्या स्टँडर्ड भाषेमध्ये बाथरूम असं म्हणतात. याचं पाणी काही बहादर हटकून घराजून रस्ता जात असेल तर त्या रस्त्यामध्ये काढून देतात. साधारणतः 7-8 महिने या पाण्याचा येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास होतो. सकाळी सकाळी शाळेत जाणारी लहान लहान लेकरं असतील, मुलं असतील, काही गाड्यावर जाणारे लोक असतील तर ते पाणी यांच्या अंगावरती उडतं आणि हा हटकून याच्याकडे जागा असतानाही शोष खड्डा न करता ते पाणी रस्त्यावरती काढून देतो. तर असेही नमुने आपल्याला पाहायला भेटतात. तर यांच्याही जीवनामध्ये नेहमी दुर्गंधी पसरते. याचं त्यांना समज येत नाही. लवकर जागे व्हा.
असं आपल्या जीवनामध्ये घडत असेल तर याच्यापासून दूर व्हा. हे सगळे प्रकार बांध कोरण्याचे पुढचे प्रकार आहे. 20वा मुद्दा आहे, रस्त्याच्या कडेला लहान लेकरांना हटकून संडाससाठी परसाकडं बसवणं, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंना त्रास होईल. अशाही काही बाया आहेत, माणसं एकपट तर बाया त्याच्यावरून दुप्पट तिप्पट शहाणे आहेत. हटकून लहान लहान लेकरं आपल्या घराच्या बाजूला रस्ता असेल तर तिथं जाऊन संडासला बसवणं, जेणेकरून घराच्या आजूबाजूला लोक आले तर नाक दाबून गेले पाहिजे. याच्यातून तुमच्या जीवनामध्ये कधीही सुगंध पसरणार नाही, तुमच्या जीवनामध्ये नेहमी दुर्गंधी पसरेल. आणि म्हणून असं जर कोणी माता मावल्या करत असतील तर हे करू नका. आता शेवटचे 4-5 मुद्दे राहिलेले आहेत, ते मुद्दे सांगतो आणि आजचं हे सत्र म्हणजे दुसरा भाग या ठिकाणी आपण याचा समारोप करणार आहोत. 21वा मुद्दा हा एकदम इंटरेस्टिंग आहे. तसे हे सगळे मुद्दे एक से बढ़कर एकच. 21वा मुद्द्याचा तर सर्वांना त्रास होतो, तुम्हाला आम्हाला जो करतो त्यालाही. या सगळ्या मुद्द्याचा करणारा त्रास होत नाही का, तर होतो, त्याला सुद्धा त्रास होतो. आणि या सगळ्या त्रासामुळेच आपण ग्रामीण भागातील जनता, शेतकरी समाज पिचून गेलेलो आहोत. तर का पिचून गेलेलो आहोत, एवढे सगळे कष्ट करतो तरी देखील आपल्या पदरात चूक का पडत नाही, कारण कळत न कळतपणे आपण अशा एकमेकांच्या चुका, एकमेकांच्या याच्यामध्ये तळतळाटाचे धनी होतो. बघा इथला मुद्दा कोणता आहे, रस्त्याच्या बाजूला शेत असल्यास आणि जर आपल्याकडे जनावरं असतील तर त्या जनावरांना चरण्यासाठी दोरीला बांधून ठेवायचं रस्त्याच्या बाजूला. मग ते जनावर चरता चरता काय होतं की त्याला बांधलेली दोरी आहे, तुमचं समजा रस्त्याच्या डाव्या बाजूला शेत आहे, त्या शेतामध्ये एखाद्या झाडाला किंवा खुट्टी ठोकून तुम्ही ते जनावर बांधता, परंतु त्याला भले 25-30 फूट दोरी बांधून दिलेली असते. मग ते चरत काय होतं की कुठून आता जनावर असते, रस्त्याच्या डाव्या बाजून चरत ते उजव्या बाजूला जातं, मग रस्त्यामध्ये ती दोरी राहते. आता यामध्ये एखादं सायकलवर जाणारं लेकरू असेल, शाळेला चाललेलं आहे, किंवा एखादा मोटरसायकलवाला असेल, तो येतो. आता ती दोरी रस्त्यावर पडलेली असते खाली, पण अचानकपणे हा येणं, तो बैल उभा राहणं किंवा तिकडे तिने झटका देणं की ती दोरी रस्त्यावर आडवी उभी राहते आणि नेमकी त्या गाडीला किंवा त्या सायकलला अडकते. मग तो गाडीवाला किंवा सायकलवाला खाली पडतो. खाली पडल्यानंतर तो काही तुम्हाला आशीर्वाद देत नसेलच, तो तुम्हाला तळतळाटच देतो. आणि अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये हे दुःख तळतळाटाच्या शापाच्या स्वरूपाने प्रवेश करतं. तर असं तुम्ही करत असेल तर तुमचा बैल तुमच्या शेतीमध्ये बांधा, त्याला किती दोरी लावायची ते तिकडे दोरी लावा. आणि म्हणून असं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दारामध्ये नंतर पुढच्या पिढीला बैल राहिले नाही. ज्यांनी असे बैल सोडून लोकांचे रस्ते अडवले तर त्यांच्या दारामध्ये आता बैल राहिलेले नाही. त्याला कारण हे आहेत, याचा तुम्ही अर्थबोध घ्या. असं कधी घडलंय का, पूर्वी आपल्याकडे बैल होते, आज आपली बैल पाळायची ऐपत का राहिली नाही, किंवा आपल्याकडे बैल का राहिले नाही, याच्या कारणांचा तुम्ही शोध घ्या. तर याला 22वा मुद्दा असं, येन केन प्रकारे शेजारला त्रास होईल अशी वर्तणूक करणे. म्हणजे शेतामध्ये काही ना काही वेगवेगळे फंडे काढून आपला जो काही बांध भाऊ आहे त्या बांध भावाला, तो सक्का भाऊच असेल असं नाही, तो आपल्या जातीचा असेल, धर्माचा असेल असा नाही, कोणी जो कोणी असेल त्याला त्रास कसा होईल, तो शेती करताना तो कसा फसल, शेती करताना तो कसा दमल, यासाठी आपण जे काही फंडे करू हे सगळे फंडे तुमच्यावरती अप्रत्यक्ष उलटतात. परंतु दैवाची ही काठी, हिचा मार जो आहे तो बसेपर्यंत आपल्याला समजत नाही, कारण या काठीचा वळ कधी उठत नाही, परंतु मार असा सपकन लागतो, तो लागल्यावर समजतो, पण वळ त्याचा उमटत नाही, अशी जुनी वयोवृद्ध माणसं सांगतात. तर तेच अनुभव मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. 23वा प्रकारे, आपले बरे चालले असताना शेजाऱ्याच्या वाटण्या कशा होतील. तुमचं ठीक चाललंय ना, व्यवस्थित आहे ना, मग व्यवस्थित खायचं प्यायचं, मस्तपैकी झोपी जायचं, दररोज उठून कष्ट करायचं, आरामात राहायचं, पण नाही, तसे राहणार नाही. असे चमत्कारिक नमुने मला गावखेड्यातून हिंडताना बरेच अनुभव या ठिकाणी ऐकायला भेटतात. बरेच अनुभव मी ऐकलेत, अनुभवलेत. माझ्याही गावामध्ये असे बरेचसे, म्हणजे गावाघरी चमत्कारिक हे लोक कुठून चमत्कार घडून आणतात काय माहिती. आपलं बरं चाललं असताना शेजाऱ्याच्या वाटण्या कशा होतील, त्याच्या पोराला व्यसन कसं लागल आणि तो वावर लवकर विक्रीला कसं काढेल, याकडं काही बहादर विचार करत राहतात. आणि त्यासाठी ते प्रयत्न करतात, त्यासाठी ते रात्र जागी राहतात. असे पण बहादर बघितलेत. अरे का म्हणून
नाही नाही, त्याचं वावर आपल्याला विकत घ्यायचं होतं. असं काही विकणार नाही. म्हाताऱ्याचं त्याचं एकदा बिनसलं ना, एकदा फाटलं ना, बस मग मी त्याचं वावर 2 वर्षाचा आत विकत घेतो. म्हणजे असे चॅलेंजने चर्चा करतात. असे नमुने बघा. चांगल्या सोयीने विकत घ्यायचा विचार करणार नाही, दुसऱ्याची दुर्गती झाल्यानंतर हे त्याच्याकडून वावर विकत घेणार. तर असे नालायक वृत्तीचे माणसं सुद्धा आपल्याला गावखेड्यामधून पाहायला भेटतात आणि त्याच्यामुळे हे आयुष्यभर कधीही सुखी होत नाही. काही बहादर जे, आता हा खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे, काही नाहीचं वाईट वाटेल, परंतु प्रत्यक्ष असं आपल्या आजूबाजूला खेड्यातून ज्यावेळेस मी बघतो मला ते अत्यंत वाईट वाटतं, हृदय असं गलबलून येतं. परंतु आता हा सामाजिक प्रश्न आहे भावांनो, तुमच्याकडून असं जर घडलं असेल तर लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी करा. कीर्तनकार सांगून गेले, संत महात्मे सांगून गेले, परंतु आपल्याकडून अशी चूक होती. हे असं व्हायला नको, परंतु आता ते काय करणार आहे. हा मुद्दा अतिशय म्हणजे हृदयद्रावक असा मुद्दा आहे, असं व्हायलाच नको. परंतु गावखेड्यातून असं झालेलं आहे, बऱ्याच कुटुंबामध्ये आपण बघतो. याबद्दल तर सेपरेट व्हिडिओ तयार करावा लागेल. हा मुद्दा असा आहे, मला एका खेड्यातून अतिशय कळकळीने एक जणांनी परवा रात्री फोनवरती सांगितला. तो मुद्दा असा आहे, आई वडील जिवंत असताना जमिनीच्या वाटण्या करायच्या. 2 भाऊ आहे, वडील एक, आई वडील, हे दोघांचे लग्न झाले, दोघांच्या बायका, आणि मग ती जर जमीन तर 30 त्या जमिनीचे 3 हिस्से करायचे. 3 हिस्से करून आईबापा म्हणजे बापजाद्याची आलेली इस्टेट बापाने आपल्याला दिलेली, त्याच्यातूनच आपण बापाला वाटा करून द्यायचा. म्हणजे 30 एकर जमीन आहे, वडिलाला 10 एकर द्यायची, या दोन्ही भावांना 10-10 एकर घ्यायची, आणि म्हातारपणी वडिलाला एकटं सोडून द्यायचं. एक किस्सा तुम्ही जवळून बघितला, आणि ते बागायतदार बिचारे असेच माझ्याकडे मला भेटायला आले, बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला. आणि ते म्हणले, बघा सर, आयुष्यभरामध्ये मी कधीही काम केलं नाही. 30 एकर वावर होतं, माझ्या हिश्श्याला आलेलं 2 गडी होते, ते राबायचे, मी व्यवस्थित जगायचं, कुठलंही मला व्यसन नाहीये. परंतु आज म्हातारपणी आता माझे हातपाय थकले, तर पोरांनी मलाच वेगळं काढलंय. आता 10 एकरमध्ये मी कुठं राबून काय करू. तर असं होतं. आणि मग ते आई वडील काय आपल्या लेकराला आशीर्वाद देत असतील असं मला काही वाटत नाही. आणि म्हणून बाबा हो, असं काही करू नका. त्यांनी तुम्हाला जन्माला घातलेलं आहे, ही इस्टेट त्यांनी तुम्हाला दिलेली, तुम्ही त्यांनी दिलेल्या इस्टेटीतून त्यांना वाटेकरी करतात म्हणल्यावर तुमच्या जीवनात सुख कुठून येणार आहे. तुमचे लेकर कसे शिकणार आहे. तर मग असं जर तुमच्याकडून घडलेलं असेल तर आता ते काही आपल्याला वापस आणता येणार नाही. परंतु यावरती तुम्ही सर्व भावांनी, जे कोणी 2-3-4 असतील, त्याच्यावरती चिंतन करा आणि आपल्या आईवडिलांना उतार वयामध्ये भूषणावह वाटेल असं काहीतरी वागा. बऱ्याचशा खेड्यातून अशा घटना पाहायला भेटतात. त्यांनी मन असं विदीर्ण होतं आणि त्या माणसाशी बोलावं की नाही बोलावं असा प्रश्न पडतो. तर असं झालं असेल तर ते एकत्र एका जागेवरती आणा, काहीतरी त्याच्यातून चांगला मार्ग काढा, जेणेकरून तुमच्या आईवडिलांकडून तुम्हाला आशीर्वाद भेटतील. असं काहीतरी भावानं वागा. 25वा मुद्दा आहे, एकत्र जर असेल कुटुंब 2ऱ्या-3ऱ्या पिढीपासून, तर मग काही बहादर जे आहेत निवळ रिकामटेकडे कठाळे असतात, काहीच काम धंदा न करता, उद्योग न करता, आईत खाऊक प्रमाणे खातात पितात, नुसत्या झोपा काढतात, ऐश करतात. मराठवाड्यामध्ये आमच्याकडे त्याला ऐश करणं म्हणतात. मस्तपैकी यायचं, हिंडायचं, गावातून संध्याकाळी घरी जायचं. असं जर काही करत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही प्रगती होणार नाही. आणि जरी यदा कदाचित उद्या तुम्ही वेगळे झाले तर तुम्हाला ती काम करायची सवय न लागल्यामुळं तुमचं आयुष्य असंच वायाला जाईल. आणि म्हणून बांधवांनो, असं जर तुमच्याकडून घडत असेल तर लवकरात लवकर दुरुस्ती करा. 26वा मुद्दा आहे, शेतातील कचरा असेल, केळीचे पानं असतील, खांबं असतील, जे काही शेतातील घाण असेल तर ती घाण आपण काय करतो, रस्त्याच्या कडेला आणून टाकतो. निम्मा अर्धा रस्ता त्याच्यात दबतो, येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतो आणि ते बिचारे मग मनातून तुम्हाला शिव्या शाप देतात. म्हणून असं करू नका. तुमच्या शेतातील कचरा असेल, केळीचे खांब असतील, जे काही असेल ती तुमच्या शेतामध्ये थोडासा खड्डा करून तिथंच दाबून द्या. त्याचं सेंद्रिय खत तयार होईल आणि चांगल्या दर्जाचं पीक पुढच्या वर्षी तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून भावांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या दुरुस्त करून घ्या. 27वा मुद्दा आहे आपल्या, म्हणजे आता हा ग्रामीण भागामध्ये सगळीकडेच पाहायला भेटतो. तर तो मुद्दा म्हणजे शेजाऱ्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे येन प्रकारे त्रास देणे. यामध्ये आता काही प्रकार जे ते येत्या काही दिवसामध्ये 2-3 महिन्यांनी ज्यावेळेस ऊसतोड सुरू होईल तेव्हा होईल. शेजाऱ्याचं वावर खाटा असतं म्हणजे त्या ठिकाणी पीक काढून गेलेलं असतं, त्या ठिकाणी कुठलंही पीक नसतं. परंतु इकडं आपल्या भावाचा किंवा भावकीतल्या एखाद्या चुलत्याचा, पुतण्याचा, कोणाचा तरी ऊस असतो आणि त्याला तो ऊस बाहेर काढायचा असतो, रस्त्याला न्यायचा असतो किंवा त्याचं ट्रक किंवा ट्रॅक्टर त्या ठिकाणाहून जाणार असतं. तर आपलं वावर रिकामं असताना सुद्धा आपण त्याची गाडी बैल
आपल्या वावरातून किंवा त्याचं ट्रॅक्टर किंवा त्याचा ऊस न्यायला येणारा ट्रक आपल्या शेतातून जाऊ देत नाही किंवा त्याला वळू सुद्धा देत नाही. असं केल्याने तुमचा काय फायदा होणार आहे? ही जी आपली रक्ताच्या नात्याची माणसं आहे, उद्या आपण मेल्यानंतर तीच येणार आहे आपल्या अंत्ययात्रेला, का दुसरे येणारे कोणी? आणि म्हणून जर असं तुमच्याकडून घडत असेल किंवा असं तुमच्या मनामध्ये असेल की पाहू तो ऊस कसा काढतो, काही जण त्याला ऊस किंवा केळी रस्त्याच्या कडेला नेता येऊ नये आणि जर त्याची वाट जर तुमच्या शेतातून जात असेल तर हटकून त्याच्यामध्ये तुम्ही पाणी सोडून देता जेणेकरून त्याचा ऊस न्यायला केळी न्यायला आलेला ट्रक फसावा. अशी बहादुरी जर तुम्ही करत असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सगळ्या गाड्या फसणार आहे, एकही गाडी बाहेर निघणार नाही. आणि म्हणून अशा काही थोड्या थोड्या टिपिकल बांध कोरण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या काही आयडिया तुम्ही वापरता, या आयडिया आता वापरणं बंद करावेत. या संपूर्ण दोनही व्हिडिओतून मला कोणाला दुखवायचा काही हेतू नव्हता किंवा नाही, इथून पुढेही असणार नाही. फक्त ज्या काही चुका अशा पद्धतीने तरुण मागच्या पिढीचं जाऊ द्या, आताचे जे तरुण मित्र, तरुण कार्यकर्ते जे कोणी शेती करतायत तर ह्या साध्या साध्या चुका तुम्ही करू नका बाळांनो, भावांनो. आणि ह्या चुका जर तुम्ही टाळल्या तर निश्चित तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख नांदेल. रात्री दिवसभर कष्ट करून रात्री घरी आल्यानंतर सुखासमाधानाने तुम्ही खाल्लेले 2 घास तुमच्या अंगी लागतील. कुठलीही रोगराई किंवा व्याधी तुम्हाला होणार नाही. अंथरुणावरती झोपायला गेल्यानंतर तुम्हाला 5-10 मिनिटांमध्ये गाढ झोप लागेल. तुमच्या घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहील. तुमची पत्नी, लेकरं, तुमचे आईवडील या सगळ्यांचं आरोग्य म्हणजेच तुमच्या जीवनातलं सुख असतं, हे लक्षात घ्या. पैसा किती कमवला याला जेवढं महत्त्व आहे त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व तो पैसा तुम्हाला सुख उपभोगू देतो का, तो पैसा तुम्हाला आरोग्य देतो का, तुम्हाला आनंदात ठेवतो का, असे काही भरपूर प्रश्न आहेत. आणि म्हणून भावांनो, हे जे काही एवढे मुद्दे आहेत, हे मुद्दे माझे एकट्याचे नसून मला माझ्या मित्रांनी जे गावखेड्यातून शेती करतात, जे माझ्याबरोबर सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेतात, त्यांनी मला माझा पहिला भाग बघितल्यानंतर दुसऱ्या भागासाठी सर तुम्ही कशावरती बोलणार आहात, मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की मी या विषयावर बोलणार आहे तर त्यांनी अशी वेगवेगळी मुद्दे मला सांगितले, ती मी लिहून घेतली आणि ही सामूहिकरित्या तुमच्यासमोर सादर केली. यापेक्षाही बरेचसे मुद्दे आहेत, परंतु आता वेळेअभावी आपण या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ आणि कोरताय ना बांध कोरायलाच पाहिजे याचा भाग 2 या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. दर रविवारी एका सामाजिक प्रश्नावरती भाष्य करायचं आणि त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रांना व समाजाला मार्गदर्शन करायचा असा माझा एक प्रण आहे. आणि त्यातील हे दुसरं पुष्प मी आज या ठिकाणी गुंफलेलं आहे. तुम्हाला सर्वांना ते आवडलं असेलच असं मी गृहीत धरतो. आवडल्यास निश्चित लाईक आणि शेअर करा. माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या काही सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुमच्या सर्व सूचनांचा यथोचित आदरच मी करेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची दुरुस्ती करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व तुम्हाला सुखी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.